From this lecture, we are going to start a new chapter called as Control and Coordination. Okay, this is one of the important topic from your textbook. Okay, and it is a lengthy topic. Okay, म्हणजे बघा की हा तुमच्या सिलेबसमधला एक इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आणि बघायला गेला तर तसा हा लेंथीसुद्धा आहे, कारण याच्यामध्ये नर्वस कोऑर्डिनेशन आणि केमिकल कोऑर्डिनेशन दोन्हींचा अभ्यास तुम्हाला इथं करायचा आहे. ओके, सो टॉपिक सुरू करण्याआधी आपण या टॉपिकमध्ये काय काय बघणार आहे. What will be the points included under this topic? First, we will see the points in this chapter. Okay, then we are going to start the actual syllabus. म्हणजे तुम्हाला जर या युनिटमध्ये काय शिकायचं आहे हे जर आधी माहीत असेल आणि त्यानंतर वन बाय वन जर आपण एक एक पॉईंट क्लिअर करत गेलो तर तुमच्या इझिली लक्षात येईल टॉपिक. ओके, की आता आपण कुठंपर्यंत आलेलो आहे आणि अजून आपल्याला किती बघायचं आहे पुढे आणि कुठला पार्ट बघायचा आहे. सो तुम्ही काय कराल की जर तुम्हाला आधी माहीत असेल की पुढच्या लेक्चरला कुठला पॉईंट होणार आहे आणि जर तो तुम्ही आधी वाचून ठेवला तर तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. ओके, सो फर्स्ट वी विल सी दी सिलेबस और दी पॉईंट्स वी आर गोइंग टू टेकन अंडर दिस टॉपिक कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आता या शब्दाचा अर्थ आपल्याला समजला असेल, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. ओके, कंट्रोल, टू कंट्रोल आवर बॉडी. ओके, आपल्या बॉडीमध्ये एक सिस्टीम आहे, त्याला नर्वस सिस्टीम म्हणतात किंवा मराठीमध्ये त्याला चेतासंस्था म्हणतात. ओके, तर आपल्या पूर्ण बॉडीला कंट्रोल करण्यासाठी एक सिस्टीम आहे जी की प्रत्येक ऑर्गनला कंट्रोल करते. ओके, म्हणजे त्याचं फंक्शनिंग असू दे, त्याची हालचाल मोमेंट असू दे, किंवा आतमध्ये जर सगळ्या सिस्टीम्स बघितल्या तर त्यांचं ॲक्टिवेशन आणि त्यांचं डिॲक्टिवेशन कधी कसं होणार, सिक्रिशन कधी होणार, किती होणार, कसं होणार, या सगळ्याचा जो कंट्रोल आहे तो या नर्वस सिस्टीमवरती आहे. ओके, सो एक गोष्ट क्लिअर आहे की कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन ठेवणारी आपल्या बॉडीमधली जी काही सिस्टीम आहे दिस इज कॉल्ड ॲज ए नर्वस सिस्टीम. यामध्ये कुणालाही कन्फ्युजन असता कामा नये, कारण डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्या बॉडीवरती कंट्रोल ठेवू शकत नाही. ओके, सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्या बॉडीवरती कंट्रोल ठेवते का? नाही. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपल्या बॉडीवरती कंट्रोल ठेवते का? नाही. तर एकमेव अशी सिस्टीम आहे नर्वस सिस्टीम जी की पूर्ण बॉडीच्या कुठल्याही फंक्शनला कंट्रोल करते. आणि फक्त कंट्रोल करते का? तर नाही. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आता कोऑर्डिनेशन हा शब्दसुद्धा खूप महत्त्वाचा. कोऑर्डिनेशन म्हणजे काय म्हणतो आपण, तर परस्पर त्यांना हेल्प करणं, म्हणजे त्यांचं बॅलन्स ठेवणं. कोऑर्डिनेशन आपण म्हणतो की आपल्या दोघांच्यामध्ये कोऑर्डिनेशन चांगलं आहे, आपण एकमेकांना व्यवस्थित समजून घेतो. आपलं कोऑर्डिनेशन व्यवस्थित नाही आहे म्हणजेच दोघांचा विरोधाभास होतो. जर कोऑर्डिनेशन चांगलं असेल तर बॉडी फंक्शनिंग चांगलं होऊ शकतं. आणि कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हे दोन्ही फंक्शन कुणाचं आहे, तर नर्वस सिस्टीमचं आहे. आता नर्वस सिस्टीममध्ये आपल्याला माहिती आहे की मेजर ऑर्गन कोण आहे? ब्रेन. ओके, आपण म्हणतो किंग ऑफ आवर बॉडी इज द ब्रेन. का? कारण ब्रेनचं फंक्शनिंग थांबलं तर बॉडीचा कुठलाही पार्ट फंक्शन करू शकत नाही. कुठल्याही ऑर्गनला फंक्शन करण्यासाठी ब्रेनचं ॲक्टिवेट असणं गरजेचं आहे, नाहीतर तुमच्या बॉडीचं फंक्शनिंग पूर्णपणे बिघडतं. सो सगळ्यांना एक गोष्ट क्लिअर आहे की या टॉपिकमध्ये आपण नर्वस सिस्टीम आणि त्याच्याशी रिलेटेड काही ऑर्गन्स यांचा स्टडी करणार आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये. ओके, अँड वी आर गोइंग टू सी इट इन ऑल ॲनिमल्स अँड आफ्टरवर्ड्स वी आर गोइंग टू सी इन द ह्युमन बीइंग्स. म्हणजे इंट्रोडक्शनमध्ये आपण सगळ्या ॲनिमल्समध्ये बघणार आहे आणि त्याच्यानंतर मग
आपण ह्युमन बिईंगमध्ये हे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन कशा प्रकारे केलं जातं हे व्यवस्थित बघणार आहे. So first we will see the introductory part. Okay, what the points we are going to take. First of all, we are going to take an introduction of this topic. Okay, why control and coordination is introduced in here, and from where the control and coordination is introduced. म्हणजे हा पॉईंट कुठून आला, याच्यामागं हिस्ट्री काय, किंवा हा इथं घेण्यामागं संदर्भ काय, आणि हे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन कोणांमध्ये असू शकतं. तर हा सगळा इंट्रोडक्टरी पार्ट तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगितला जाईल की लोअर ॲनिमल्स, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर या सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन कसं केलं जातं. ओके, इथं तुम्हाला सांगितलं. इंट्रोडक्टरी पार्ट नंतर पहिला पार्ट असणार आहे तो म्हणजे नर्वस कोऑर्डिनेशन. Okay, the first part is nervous coordination. In that we are going to see two animals. Okay, nervous system in the hydra and nervous system in the planaria. म्हणजे आता हायड्रा कुठला आहे तर निडारियन आहे. ओके, निडारिया फायलम आपण बघितलेला आहे 11th सगळे फायलम स्टडी केलेले आहेत. सो जो काही हायड्रा आहे तो निडारियन फॅमिलीमधला आहे, फायलामधला आहे. त्याच्यामध्ये कशा प्रकारे नर्वस सिस्टीम फंक्शनिंग करते, नर्वस कोऑर्डिनेशन कसं होतं हे आपण शॉर्टमध्ये इथं बघणार आहे. ओके, इंट्रोडक्टरी पार्टमध्येच हा पार्ट आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आहे नर्वस सिस्टीम इन द प्लॅनेरिया, ज्याला की आपण प्लॅनेरियाला फ्लॅटवर्मसुद्धा म्हणतो. ओके, आता हा कुठल्या फायलममधून आहे तर फायलम प्लॅटीहेल्मिंथसमध्ये आहे. तुम्ही फायलम्स तुमच्या लक्षात पाहिजेत, किती फायलम्स आहेत, 11 कुठले कुठले आहेत आणि कुठले प्राणी कुठल्या फायलममध्ये येतात हे इन जनरल माहीत पाहिजे आपल्याला. ओके, नसेल तर तुम्ही एकदा बघू शकता 11वीचं बुक, त्याच्यामध्ये फायलम सगळ्या दिलेल्या आहेत आणि त्याचे ॲनिमलसुद्धा. सो प्लॅनेरिया हा प्लॅटीहेल्मिंथसमधील एक ॲनिमल आहे. ओके, तर त्याच्यामध्ये कशी असणार आहे नर्वस कोऑर्डिनेशन, कसं असणार आहे नर्वस सिस्टीम, डिफरन्स असणार आहे ऑब्वियसली. कारण नर्वस सिस्टीम ऑफ हायड्रा म्हणजे फायलम निडारियामधला ॲनिमल आणि फायलम प्लॅटीहेल्मिंथसमधला ॲनिमल यांच्या नर्वस सिस्टीममध्ये 100% डिफरन्स असणार आहे. ओके, कारण वेगळा फायला आहे तेवढ्यासाठीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इव्हॉल्युशन बघा, म्हणजे पहिला फायलम कुठला आहे, स्पॉन्जेसचा. त्याला आपण काय म्हणतो पहिल्या फायलमला, एनी गेसेस. ओके, पोरीफेरा. ओके, सो पोरीफेरापासून ते आपल्या फायलमपर्यंत म्हणजे वर्टिब्रेटा, ओके कॉर्डाटा आणि त्याच्यामध्ये वर्टिब्रेटा, त्याच्यामध्ये आपण मॅमल्स क्लासमध्ये येतो. मग इथून काय झाले, आता हायड्रा आणि प्लॅनेरियामध्ये डिफरन्स काय, तर हायड्रा हा सगळ्यात आधीचा ॲनिमल्स आहे प्लॅनेरियापेक्षा. कारण निडारिया फायलम हा प्लॅटीहेल्मिंथसच्या आधी येतो. मग यांच्यामध्ये पहिल्यांदा असणारी जी हायड्रामध्ये असणारी नर्वस सिस्टीम आहे ती खूप डिफरंट असणार, आणि प्लॅनेरियामध्ये याच्यामध्ये थोडीशी डेव्हलपमेंट होऊन याच्यामध्ये थोडंसं इव्हॉल्युशन होऊन इथं तुम्हाला नर्वस सिस्टीम दिसणार आहे. ते आपण पुढं बघणार आहे की काय डिफरन्स असू शकतो. ओके, त्यानंतरचा पॉईंट आहे न्यूरल टिश्यू. ओके, आता न्यूरल टिश्यू म्हणजे या नर्वस सिस्टीममध्ये काम करणाऱ्या सेल्सचा बंच, त्याला न्यूरल टिश्यू म्हटलेलं आहे. ओके, या न्यूरल टिश्यूमध्ये आपण काय बघणार आहे बघा, न्यूरॉन्स और न्यूरोग्लियल सेल्स. न्यूरॉन्स म्हणजे काय बघणार आहे आपण इथं. ओके, हा पण इम्पॉर्टंट पार्ट आहे. न्यूरॉन्स आणि न्यूरोग्लियल सेल्स, इथं डिफरंट टाईप्सचे न्यूरोग्लियल सेल्ससुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. आणि एक जो न्यूरॉन असतो त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट येतात, सिंगल न्यूरॉन ओके इज अ बेसिक युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. न्यूरॉन इज अ बेसिक युनिट ऑफ नर्वस सिस्टीम, हे आपण पुढे सुद्धा बघणार आहे. मग न्यूरॉन्समध्ये कुठले कुठले पार्ट येतात, न्यूरोग्लियल सेल्समध्ये कुठले कुठले पार्ट येतात, हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे सिनॅप्स.
ओके, आता हा वर्ड तुम्हाला थोडासा नवीन वाटेल की व्हॉट इज सिनॅप्स. सिनॅप्स ही काय प्रकार आहे. ओके, ज्यावेळी आपण न्यूरॉन्सचा स्टडी करू त्यावेळी आपल्या लक्षात येईल की दोन न्यूरॉन्स एकमेकांना कशा प्रकारे अटॅच असतात आणि या दोन न्यूरॉन्समधला जो गॅप असतो त्याला सिनॅप्स असे म्हणतात. ओके, दोन न्यूरॉनच्या मधला असणारा गॅप जो गॅप या दोन न्यूरॉन्सला अटॅच करतो, ट्रान्समिशन करतो, त्यालाच सिनॅप्स म्हणतात. ते आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. याच्यामध्ये नर्व फायबरची प्रॉपर्टीसुद्धा आपण बघणार आहे आणि सिनॅप्सचे टाईप्ससुद्धा बघणार आहे की कुठल्या कुठल्या प्रकारचे सिनॅप्स असू शकतात. ओके, बघा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. पहिल्यांदा आपण नर्वस कोऑर्डिनेशन बघणार आहे वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये. त्याच्यानंतर न्यूरल टिश्यूमध्ये न्यूरॉन्स म्हणजे काय, त्याचे पार्ट्स कुठले बघणार आहे. त्याच्यानंतर न्यूरोग्लियल सेल्स म्हणजे काय ते बघणार आहे पूर्णपणे. आणि त्यानंतर आपण सिनॅप्स म्हणजे काय, म्हणजे दोन न्यूरॉन्सच्या मधला जो गॅप आहे जो नर्व ट्रान्समिशनसाठी हेल्प करतो तो म्हणजे काय ते आपण इथं बघणार आहे. त्याच्यानंतर आहे ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. म्हणजे ऑर्गन्स तर आपण स्टडी केले आता की न्यूरॉन म्हणजे काय, न्यूरोग्लियल सेल्स म्हणजे काय, पण आणि सिनॅप्स म्हणजे काय. पण हे जे नर्व इम्पल्सचं ट्रान्समिशन आहे ते या न्यूरॉन्समधून होतं तरी कसं हे आपण इथं डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. त्याच्यानंतर जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स. ट्रान्समिशन ठीक आहे, ट्रान्समिशन म्हणजे एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये कशा प्रकारे जातं. पण जनरेशन म्हणजे काय की नर्व इम्पल्स जिथून ओरिजिनेट होते ती कशा प्रकारे जनरेट होते याचा सुद्धा स्टडी आपण इथं करणार आहे. बघा किती डीप स्टडी आहे या टॉपिकमध्ये. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट एकदम क्लिअर होईल नर्वस सिस्टीमची की न्यूरॉन्स म्हणजे काय, न्यूरोग्लियल सेल्स म्हणजे काय, नर्वस कोऑर्डिनेशन म्हणजे काय, सिनॅप्स म्हणजे काय असतं, नर्व इम्पल्सचं ट्रान्समिशन कसं होतं आणि त्याच्याही नंतर आपण काय बघणार आहे, जनरेशन कसं होतं नर्व इम्पल्स हे आपण इथं बघणार आहे. हे झालं इन ऑल ओव्हर दी ॲनिमल्स. या सगळ्या ॲनिमल्समधलं हे झालं. पण आपण स्पेसिफिक नंतर काय बघणार आहे की ह्यूमन नर्वस सिस्टीम. आता बघा हे आधी एवढं सगळं का दिलेलं आहे, कारण आपण डायरेक्ट ह्यूमन नर्वस सिस्टीमला गेलो तर आपल्याला सिनॅप्स म्हणजे काय कळणार नाही, न्यूरॉन म्हणजे काय कळणार नाही, न्यूरोग्लियल सेल्स म्हणजे काय मिळणार नाही, त्याचं ट्रान्समिशन कसं होतं हे समजणार नाही, जनरेशन कसं होतं हे सुद्धा समजणार नाही. मग डायरेक्टली ह्यूमन नर्वस सिस्टीम स्टडी करून काहीही तुम्हाला समजणार नाही किंवा त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा एवढी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि मग आपण कुठे येणार आहे, ह्यूमन नर्वस सिस्टीम. आता ह्यूमन नर्वस सिस्टीममध्ये 3 पार्ट आहेत. नर्वस सिस्टीम ही 3 भागांमध्ये डिवाइड झालेली आहे. ओके, त्याच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि शेवटला ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. म्हणजे या 3 नर्वस सिस्टीमपासून ह्यूमन नर्वस सिस्टीम बनलेली आहे. ओके, आता आपल्या माहितीनुसार सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये कुठले पार्ट असणार आहेत, ह्यूमन ब्रेन इज द सेंट्रल नर्वस सिस्टीम पार्ट अँड स्पायनल कॉर्ड. हे 2 महत्त्वाचे पार्ट आहेत सेंट्रल नर्वस सिस्टीम. मग आता ब्रेनमध्ये परत फोरब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन. ओके, तो पण आपण स्टडी करणार आहे. आणि स्पायनल कॉर्डसुद्धा एक सेंट्रल नर्वस सिस्टीमचा भाग आहे. ओके, त्याच्यानंतर आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम की ज्याच्यामध्ये आपण क्रॅनियल नर्व्स, स्पायनल नर्व्स, क्रॅनियल नर्व्स आणि पेरिफेरल नर्व्सचा स्टडी करणार आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये. आणि फायनली आपण याच्यामध्ये ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम की ज्याच्यामध्ये सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमचा स्टडी करणार आहे. हे झालं ह्यूमन नर्वस सिस्टीमबद्दल. आता याचे डिसऑर्डर्ससुद्धा आपण स्टडी करणार आहे. म्हणजे आपण त्याचं फंक्शनिंग बघतोय, त्याचे पार्ट्स बघतोय. ओके, ह्यूमनमध्ये त्याचं कसं कोऑर्डिनेशन होतं किंवा कशा प्रकारे नर्वस सिस्टीम चालते हे बघतो. आणि शेवटी आपण या सिस्टीमशी रिलेटेड डिसऑर्डर्स बघणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला नर्वस सिस्टीम पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल.
ओके, हे झालं नर्वस कोऑर्डिनेशन. ओके, याच्यानंतरचा पार्ट आहे तो म्हणजे केमिकल कोऑर्डिनेशन. आता बघा की कोऑर्डिनेशन हे दोन्ही प्रकारे होतं, एक तर नर्वस सिस्टीमच्या माध्यमातून होतं आणि दुसरं आहे ते केमिकल कोऑर्डिनेशन. हे सुद्धा आपण याच टॉपिकमध्ये बघणार आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हा टॉपिक थोडासा लेंदी आहे पण खूपच इम्पॉर्टंट आहे. ओके, सो केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये आपण नेमकं काय बघणार आहे. ओके, तर एंडोक्राईन सिस्टीम बघणार आहे. ॲक्च्युली केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये तुम्हाला मेजरली 4 सिस्टीम्स बघायला मिळतील. ओके, 4 प्रकारचे सेल्स. त्याच्यामध्ये ऑटोक्राईन्स आहेत, पॅराक्राईन्स आहेत, फेरोमोन्स आहेत आणि एंडोक्राईन्स आहेत. ओके, केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये. पण मेजरली आपण इथं काय बघणार आहे, फक्त एंडोक्राईन्स म्हणजे एंडोक्राईन सिस्टीम बघणार आहे. ओके, एंडोक्राईन सिस्टीम इज वन ऑफ दी व्हेरी इम्पॉर्टंट टाईप ऑफ दिस सिस्टीम इन द ह्युमन बॉडी. जर एंडोक्राईन सिस्टीम नसती तर ह्युमन बॉडीचं फंक्शनिंग इज जस्ट नॉन फंक्शनल, म्हणजे फंक्शनलच नसतं जर एंडोक्राईन सिस्टीम नसतं. यामध्ये आपण काय बघणार आहे एंडोक्राईन सिस्टीममध्ये, प्रॉपर्टीज ऑफ हार्मोन्स. कारण एंडोक्राईन सिस्टीममध्ये मेजरली हार्मोन्स सिक्रीट केले जातात. ओके, मग या हार्मोन्सची पहिल्यांदा प्रॉपर्टीज बघितलं पाहिजे की हार्मोन सिक्रीट करतात, पण हार्मोनची प्रॉपर्टीज म्हणजे काय की त्याच्या कॅरेक्टरिस्टिक फीचर्स काय आहेत हार्मोनचे. त्याच्यानंतर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ हार्मोन्स, म्हणजे त्याचं कॅरेक्टरिस्टिक बघितलं तर त्याची ॲक्शन कशी होते हार्मोनची, हे सुद्धा आपण बघणार आहे. आता हे झालं एंडोक्राईन सिस्टीमबद्दल ओव्हरऑल. त्यानंतर आपण बघणार आहे मेजर एंडोक्राईन ग्लँड्स. बघा, आता इथं आपण किती एंडोक्राईन ग्लँड्सचा स्टडी करणार आहे बघा. ओके, हायपोथॅलॅमस, पिट्युटरी ग्लँड, पिनियल ग्लँड, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, थायमस ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड, पॅनक्रियाज, गोनॅड्स अँड डिफ्यूज एंडोक्राईन ग्लँड. म्हणजे किती झाले बघा, परत एकदा सांगतोय. हायपोथॅलॅमस, पिट्युटरी ग्लँड, पिनियल ग्लँड, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, थायमस ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड, पॅनक्रियाज, गोनॅड्स अँड डिफ्यूज एंडोक्राईन ग्लँड. म्हणजे जवळजवळ 10 ग्लँड्स आपण इथं स्टडी करणार आहे, ज्या की इम्पॉर्टंट आहेत. खूप इझीमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की कुठली ग्लँड काय फंक्शन करते आणि त्याचे पार्ट्स कुठले आहेत. सोबत याच ग्लँड्समध्ये आपण काही त्यांचे डिसऑर्डरसुद्धा बघणार आहे. फॉर एक्झाम्पल, आता पिट्युटरी ग्लँड आहे बरोबर, तर ही पिट्युटरी ग्लँड ही मास्टर एंडोक्राईन ग्लँड म्हणून ओळखली जाते. जे मी सांगतोय ते नोट डाऊन करून घ्या, जे मी सेंटेन्स सांगतोय. आता जे सेंटेन्स सांगितलं, पिट्युटरी ग्लँड इज द मास्टर एंडोक्राईन ग्लँड. ओके, आणि या पिट्युटरी ग्लँडवर कोणाचा कंट्रोल असतोय, हायपोथॅलॅमसचा नेहमी कंट्रोल असतो. आणि पिट्युटरी ग्लँडमध्ये 2 पार्ट आहेत, ॲडिनो हायपोफायसिस अँड न्यूरो हायपोफायसिस. मेजरली हार्मोन्स जे आहे, ॲडिनो हायपोफायसिस जवळजवळ 7 हार्मोन सिक्रेट करतं आणि न्यूरो हायपोफायसिस हे 2 हार्मोन सिक्रेट करतं. सो पिट्युटरी ग्लँड ओव्हरऑल 8 ते 9 हार्मोन सिक्रेट करतं, म्हणून यांना मेजर एंडोक्राईन ग्लँड असं म्हटलं जातं. त्याबरोबरच आपण थायरॉइड ग्लँड बघणार आहे, त्याचे डिसऑर्डर्स बघणार आहे. पॅराथायरॉइड ग्लँड, पिनियल ग्लँड, थायमस ग्लँड, ॲड्रेनल ग्लँड, पॅनक्रियाज. आता पॅनक्रियाज कसं आहे, एंडोक्राईन आणि एक्झोक्राईन दोन्ही फंक्शन करत, ते आपण त्यावेळी बघणार आहे. ओके, सो ओव्हरऑल या युनिटमध्ये आपण 2 पॉईंट बघणार आहे, नर्वस कोऑर्डिनेशन आणि केमिकल कोऑर्डिनेशन. म्हणजे नर्वस सिस्टीमच्या माध्यमातून कसं कोऑर्डिनेशन केलं जातं आणि केमिकल म्हणजेच हार्मोन्सच्या माध्यमातून कसं काय कोऑर्डिनेशन केलं जातं, या दोन्हीचा स्टडी करणार आहे. नर्वस कोऑर्डिनेशनमध्ये आपण
ओव्हरऑल फायलाजमध्ये असणारी नर्वस सिस्टीमचे इव्हॉल्युशन बघणार आहे. त्याच्यानंतर युनिट जे आहे नर्वस सिस्टीमचं, न्यूरॉन, त्याचं सिनॅप्स म्हणजे काय, न्यूरॉन्स म्हणजे काय, त्याचं ट्रान्समिशन कसं होतं आणि त्याचं जनरेशन कसं होतं हे बघणार आहे. त्याच्यानंतर ह्युमनमध्ये आपण नर्वस सिस्टीम बघणार आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. आणि शेवटी आपण ह्युमनशी रिलेटेड काही नर्वस सिस्टीमचे डिसऑर्डर्स बघणार आहे. हा झाला नर्वस कोऑर्डिनेशनचा भाग. आणि नंतर आहे केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये आपण मेजरली 4 आहेत, त्यातला फक्त आपण एंडोक्राईन सिस्टीम बघणार आहे जी मेजर आहे. ओके, एंडोक्राईन सिस्टीम ही मेजर आहे केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये. त्याच्यामध्ये हार्मोन्स हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचे प्रॉपर्टीज आणि त्याचे ॲक्टिवेशन किंवा त्याची ॲक्शन कशी होती ते आपण बघणार आहे. आणि मेजर एंडोक्राईन ग्लँड जवळजवळ 10 एंडोक्राईन ग्लँड्स आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये हायपोथॅलॅमस, पिट्युटरी ग्लँड, पिनियल ग्लँड, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, थायमस ग्लँड, ॲड्रेनल ग्लँड, पॅनक्रियाज, गोनॅड्स अँड डिफ्युजन एंडोक्राईन ग्लँड. मी एवढ्या फास्ट सांगतोय कारण तुमच्या स्क्रीनवरती या सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत आणि हे एवढे पार्ट आपण या युनिटमध्ये बघणार आहे. ओके, लेक्चर अजिबात मिस करू नका, कारण लिंक जर तुटली, कारण प्रत्येक लेक्चर असणार आहे ते एकमेकांशी रिलेटेड असणार आहे आणि हा टॉपिक अवघड नाही आहे. जर तुम्ही कंटिन्युअसली लेक्चर अटेंड केला आणि त्यावेळी पॉईंट्स जर तुम्ही नोट डाऊन करत गेला तर मी तुम्हाला खूप सिंपल ट्रिक्स सांगणार आहे हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी. ओके, सो लेक्चर मिस नका करू, कंटिन्युअसली लेक्चर बघत जा. काही डाऊट्स असतील त्यावेळी त्या लेक्चरनंतर मला पर्सनली मेसेज टाका किंवा ग्रुपवरती मेसेज टाका, तो पॉईंट तिथं क्लिअर केला जाईल. ओके, from the next lecture we are going to start the actual control and coordination topic. Okay, thank you.